नमस्कार मंडळी, स्वागत आहे मध्य प्रदेश ट्रॅव्हल सिरीजच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. आता आम्ही महेश्वरवरून निघालो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला. वाटेत मस्त हिरवीगार शेते पण दिसली. हा बहुतेक हरभरा किंवा सोलाना असावा. महेश्वर ते ओंकारेश्वर सुमारे 70 किलोमीटर आहे, पण आम्हाला जवळपास 2 तास लागले आणि संध्याकाळी 7-7:30ला तिथे पोहोचलो. मुख्य प्रवेशद्वार. ओंकारेश्वरचं शिव मंदिर हे अत्यंत श्रद्धेचं स्थान असून हे भारतातील 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हा ॲक्च्युली सेतू आहे. सेतू पार करून आपल्याला इकडे मंदिर आहे, इकडे जायचं आहे. हा असा पूल आहे. हा सेतू पाहून आम्हाला ऋषिकेशमधला राम सेतू, लक्ष्मण सेतू यांची आठवण झाली. ओंकारेश्वर हे नर्मदा नदीमधील मधांता किंवा शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेलं आहे. ओंकारेश्वर इथल्या बेटाचा संपूर्ण परिसर ओम या आकाराचा असल्यानं हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर या नावाने जगभर प्रचलित आहे. ही एवढी पूर्ण गर्दीच आहे. जसं तुम्ही पाहिलं, इथे नेहमीच दर्शनासाठी मोठी रांग लागते आणि मिनिमम 3 ते 4 तास गृहीत धरावे. वेळेच्या कमतरतेमुळे इथेच अजून एक मंदिर आहे मामलेश्वर. तिथे आम्हाला जाता नाही आले, पण ते देखील महत्त्वपूर्ण आहे. त्याचा उल्लेख ज्योतिर्लिंग स्तोत्रात आढळतो. ओंकारेश्वरून निघालो आहोत इंदोरसाठी, जिथे आम्ही स्टे करणार आहोत. आता आम्ही आलो आहोत इंदोरला आणि तिथून पुढे आम्ही हॉटेल बुकिंग करणार आणि मग खाऊ गल्लीत जाणार मस्तपैकी खायला. ओंकारेश्वरहून आम्ही आत्ता इथे पोचलो. हा, ही आहे इंदोरची यश टेक्नॉलॉजी. आणि हा आहे इथला मोठा चौक. Exit the roundabout onto Indore-Ichhapur highway. आम्ही इंदोरमधल्या मुक्कामी या हॉटेलला राहिलो. हे बस स्टँडपासून जवळच आहे. हे मध्यवर्ती ठिकाणी असून सगळी पाहण्याची ठिकाणेसुद्धा जवळपासच आहेत. मग आम्ही गेलो सराफा बाजार इथल्या खाऊगल्लीत. भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेले इंदोर शहर हे टेस्टी खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गजबजलेला सराफा बाजार हे इंदोर शहरातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण का आहे हे लक्षात येतं. सराफा बाजार हा खरे तर दिवसा दागिन्यांचे मार्केट आहे आणि रात्री 8 नंतर हे फूड कोर्टमध्ये रूपांतरित होते. इथे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागतात, ज्याचा आपण एकाच ठिकाणी आस्वाद घेऊ शकतो. स्ट्रीट फूडच्या उत्कट प्रेमींसाठी नक्कीच भेट द्यावी. इथल्या कुल्फी शॉपचे 2 गोल्डमॅनसुद्धा एक आकर्षण बिंदू आहे. गराडू चाट हा एक नवीन प्रकार आम्ही पाहिला. हे एक प्रकारचं कंदमूळ राहते. याची टॅगलाईन इंटरेस्टिंग होती की सर्दियों का दुश्मन गराडू खाओ. आम्ही आईस्क्रीम खाऊन आमची पेटपूजा कंप्लीट केली. हा एपिसोड इथेच संपतो आहे. आशा करतो की ओंकारेश्वर आणि इंदोरच्या खाऊ गल्लीचा अनुभव तुम्हालासुद्धा आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.